नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आपण आज इस्लामपुरा शम्सपुरा या भागामध्ये आलेलो आहोत। या शम्सपुरा भागामध्ये कोण नगरसेवक आहेत त्यांना माझा साष्टांग दंडवट ऐक बाबा, 5 वर्षे तू फक्त असे नाल्यामध्ये लोकांना ठेव, त्या लोकांकडून मतदान घेऊन चांगल्या प्रकारचा श्रीमंत बनण्याचं, स्वार्थ साधण्याचं काम तू केलेलं आहेस। तुला पुन्हा अजून निवडून द्यायचे आहे। तू अजून आमच्याकडे निवडून येण्यासाठी, मत मागण्यासाठी, पुन्हा पाया पडण्यासाठी येणार आहेस याची आम्हाला खात्री आहे। आम्ही तुला मतदान देणार निश्चित। ये बाबा मतदान घेण्यासाठी, पण असंच आम्हाला घाणीमध्ये ठेव। हे घाणीत असणारा रोड, हा घाणीत असणारा रोड डुकरं चरतात तिथं, माणसं जगणं, त्याचं आरोग्य चांगलं राहणं मूलभूत अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी नगरपालिकेने आम्हाला देण्याचं कबूल केलंय। आमच्याकडून रोड टॅक्स घेतला जातो, नळपट्टी घेतली जाते, घरपट्टी घेतली जाते। आरोग्याची सेवा देण्याचं, पाणी देण्याचं, लाईट देण्याचं, रोड देण्याचं, नाली देण्याचं काम नगरपालिकेचं असतं। आणि इथं निवडून गेलेला नगरसेवक या मूलभूत अधिकाराच्या सोयी पुरवण्यासाठी आपल्या वार्डात ज्याने आपल्याला मतदान दिलंय त्यांची सेवा करणे ही त्याचं पहिलं कर्तव्य असतंय। पण आता त्याचं पहिलं कर्तव्य नगरसेवकाचं ही झालंय, गरीबाला लुटणे, स्वतःच लाटणे, खरं मारायला मतदार आणि चोरट चरायला नगरसेवक, अशी परिस्थिती धाराशिव शहरामध्ये आज गल्लोगल्लीमध्ये आहे। या भागामध्ये असणारे सर्व करून खाणारे गरीब लोक आहेत। या गरीब लोकांची ही हालत नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या या भागामध्ये झालेली आहे। लगतच असणारी मातंग वस्ती फकीरा नगर याच वार्डाला चिटकून आहे, त्या बी ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। या वार्डात राहणाऱ्या पब्लिकला, मतदारांना आपण विचारणार आहेत। या ठिकाणी बरेचशी माणसं थांबलेले आहेत, त्यांना सगळ्यांना गरज आहे जगण्याची। या सगळ्यांना गरज आहे की माझे लेकरं ढासा चावून, खराब आयुष्य करून दवाखान्यात माझं लेकरू जाऊ नये म्हणून ही माता, मुलांच्या आई धडपडतात। ह्या सगळ्या महिला आता वाट बघतात की चॅनलला आम्हाला बी बोलू द्या की वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिवो कशा जगत्यात सरकारच्या बंगल्यामध्ये आणि आम्ही कसं राहतो ह्या वार्डामध्ये, अशी परिस्थिती आपल्याला दाखवायची। आपण विचारू या महिलांना, काय हो महिलाजी, काय हॅलो, कुठे झालात? बोला ना, बोला की, बोला ना। याच नालीमध्ये काही दिवसापूर्वी, किती दिवस झालो, हे 4 वर्षापूर्वी याच नालीमध्ये एक बाळ, किती वर्षाचं, 2 वर्षाचं बाळ पडून मेलं म्हणे। एवढं घाणीचं साम्राज्य आहे। आणि लेकर आमची आजारी पडायला लागले ती। आज 5 वर्ष झालं आम्हाला ताप आहे। आमचे 20 वर्षाचा खटला आहे आमचा, 20 माणसाचा। आम्हाला बाहेर यायला मुभा नाही, दुकानाला जायला मुभा नाही, आमच्या माणसाला रास्त दिसत नाही, गुडघे एवढा चिकोल आहे। 5 वर्ष झालं कोण बघत नाही, तर काय नाही। आम्ही मतदान टाकताव पण कोण सुद्धा बघत नाही। भाऊ इकडं, आमच्या इकडं 20 माणसाचं मतदान आहे। निवडून देणाऱ्या नगरसेवक कोण आहे तुमचा? नगरसेवक सांगा नाव आम्हाला म्हणते ती ही आहे, ती आहे। नगरसेवक कोण आहे तुमचा? आम्हाला काय माहिती। बघा बघा बघा, जे माणूस निवडून गेलाय त्या माणसाला नगरसेवक म्हणतात आणि त्या नगरसेवकाचं नाव माहित नाही। धन्य धन्य नगरसेवकाचं की नगरसेवकाचं नाव मतदाराला माहित नाही, म्हणजे किती कार्य चांगलं करणारा नगरसेवक आहे। आणि वार्ड सुधारण्यासाठी त्यांनी अगोदर पाया पडून सांगितलं, तुमच्या गावात लाईट आणू, तुमच्या नगरामध्ये
रोड आणू, नाल्या आणू, तुम्हाला घरपोच आधार कार्ड देऊ, घरपोच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, घरपोच रहिवासी प्रमाणपत्र, तुम्हाला तहसीलला जाण्याची गरज पडू देणार नाही, तुम्हाला नगरपालिकेमध्ये जाऊ देणार नाही, तुमच्या पाया पडतो माय मला मतदान द्या असा म्हणणारा वाघ 5 वर्षे या ठिकाणी आला नाही. 10 ते 15 वर्षापासून हा रोड असाच आहे असं या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे. काय मत आहे, काय म्हणणं आहे भाभी, बोला ना, बोला. नहीं आते देख के जाते सिर्फ आके उन्होंने देख के जाते, हाँ देख के जाते, नगर पालिका में जाके आए हम तो कौन में नहीं करा में मत जाओ, हाँ जिसको तुमने वोट दिया उसको बात करेंगे, हाँ करे उनको भी बात करे, क्या बोला फिर? उन्होंने बोले करेंगे, बोले अभी नहीं बोले कि बोले करेंगे, 5 साल हो चुके ना, 5 साल से नहीं कर रहे ना, कितने दिन हुआ वो बच्ची नाली में गिरे, जब से रोड है वो बने नहीं है, गिर के मर गई बच्ची मरी नहीं है नाली में गिरी। एक जब नाही आहे. नालीत पडून मिली हो का इथं पडून मिली. बघा या गल्लीमध्ये काय परिस्थिती आहे. हा हा. त्यांनी करावं लागतंय. लेकरू बघून गेले ती नालीत पडलेलं तरी सुद्धा आता पुष्कर त्यांनी कोण आहे काय केलं. नगरसेवक? कोण आहे नगरसेवक इथला, कोण काय आहे त्याचं नाव बाकी? काय? खलीफा भैया आहे तर खलीफा भैया, या वार्डात खलीफा आहेत? हाँ होय. खलीफा आणि अशोक पेटे. अशोक पेटे, हा. वा, 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 वा. नगरसेवकाची नावं सांगायची. सांगा काय म्हणणं आहे? अशोक पेटे नगरसेवक नाही, अशोक पेटेंची नगरसेवक झाली आणि आईच्या नावावर मीच गुत्तेदारी करतो आणि भरपूर लोकांना लुटून खातो असंच या कामावरून दिसतंय. म्हणजे 5 वर्षे 10 वर्षे या नगरसेवकाने तुमच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. काय म्हणाल? फक्त येतात, आश्वासन देतात, निघून जातात. करू, परत करू, उद्या येऊ, परत येऊ, फक्त आश्वासन आहे, दुसरं काही सुद्धा नाही. फक्त आश्वासन. फक्त आश्वासनावर जगतो आम्ही. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, बोला काय म्हणणं आहे? नहीं ना देखो आके देख के जाते हैं, बीच में भी जा रहे थे नगर पालिका में, आके क्या बोल के गए, हम तुम्हारे रोड बनाते, तुम कहा जाओ नको, किसको बोल नको, यहाँ का वीडियो काट के दिखाए, फोटो दिखाए, सब दिखाए, मगर कुछ भी नहीं बोले उन्होंने, आके कुछ भी देखे नहीं, आके 1-2 दिन को देख के जाते हैं, कुछ बोलते नहीं. बोला बोला बोल रहे तो क्या बोला. 21 दिवस हे दिलं टायमिंग, काही बी केलं नाही की येऊन काही केलं नाही. फिर निवडून दिलं तसं मतदान केलं तुम्ही? मतदान ले निवडून जाते दिलं. बट खलीफाला बोलला, 10 बार बोले खलीफा को. सगळ्याला खलीफाला नाही, सगळ्याला बोलला. आमच्याकडे येते ते बघ, उद्याच्याला आणतो म्हणते ते. आणि 20 वेळेस नाही 100 वेळेस नगरसेवकला सांगितलं की भैया काढा, हा. लय त्रास व्हायला आम्हाला, हा. मच्छरचा व्हायला, घाणीचा व्हायला, नालीचा व्हायला. आमच्याकडं 8 दिवसानं 4 दिवसानं 8 दिवसानं 4 दिवसानं हे चालूच आहे किती आम्हाला. वर्ष झाले ही रोड आता नाही? इथं 10 वर्ष झाले की 5 वर्षाचं संपलं, हा. दुसरं 5 वर्ष लागले. मग गेल्या 5 वर्षामध्ये केलता का रोड? नाही, नाही, नाही केलेलं नाही, म्हणजे नाही नुसतं करतो करतोच म्हणते ते. म्हणजे- कुणाला म्हणताव भैया रोड करावं, कुणा नगरसेवकला म्हणताव, म्हणजे- त्यांच्या पाठीमागे येते त्यांना म्हणताव, हा. पण आमची काय सुधारणा व्हायना गेली. आम्हाला कटाळा आला इथं. अवतान? आणि त्यांनाच माहित, आम्ही तर म्हणताव अवतान जेवल्याशिवाय पोट भरत नाही. पोट खरं नाही. बोला भाभी भाभी तुम्ही थांबा. तुम्ही नगरपालिकेकडे गेला होता. ह्या रोड खराब झालेला आहे, आमचे लेकरं मरायले आहेत, रोड घाणीत आहे, आम्ही घाणीत अक्षरशः जगतो. तुम्ही नगरपालिकेमध्ये गेलता, कोणाला भेटला? क्या मैडम का शिव मैडम, हाँ वो मैडम के पास गए, उन्होंने हम क्या बोले, हाँ दिखेंगे बोले, तो उनको हमने वीडियो भी दिखाया, तो उन्होंने हमारा वीडियो भी सीधे से नहीं देखे, हाँ। बोले यहाँ पे कालवा मत करो, दिखेंगे हम बोले किसको बोलने का है तो. हाँ उन्होंने बाद में आए भी नहीं, ध्यान भी दिए नहीं, हमें हालांकि रोजा रख के सब जनों गए थे उनके पास, मग तुम्हाला काय म्हणले? मग वो दिखेंगे बोले अभी तो बाहर जाओ बोले. हाँ उन्होंने क्या करे, झिड़की से बात करे, हमको वहाँ से हकल के दिए सबको, जाओ बोले बाहर जाओ बोले, जाओ बोले वो डरते नहीं आप? क्यों हमारे बच्चे मारने लगे? हमारे बच्चे 20 आदमी रहते हैं घर में, बच्चे दुनिया बुखार आले. मॅडम एवढ्या घमंडीने हा बोलल्यावर तुम्ही का बोलला? बाहेर जावा का आम्हाला बोलायचं गरीबाला? इज्जत ठेवायला लागते मॅडमची. गमेंदीने मगरुरीने अशी दाटलेली महिला, हे कर्मचारी नसून ही एक आडमुठी महिला आहे असं जनतेमध्ये बोललं चाललंय. हे कर्मचारी या गोरगरिबीच्या करटॅक्स मधून जमा झालेल्या पैशावर पगार घेऊन मगरुरी आणि पैशाची घमेंड, एवढी घमेंड आहे की माझं कुणी काय वाकडं करू शकत नाही असंच म्हणण्याची पद्धत या वसुधा फड मॅडमची आहे. वसुधा फड मॅडमला नगर विकास मंत्र्यांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजेत आणि त्यांना या ठिकाणाहून हाकललं पाहिजेत. एवढंच खडतर प्रवास आणि जनतेचं मत आहे. बघूया काय होतं ते.
नाही काय म्हणणं आहे बोला. आमचं म्हणणं आहे 4 दिवसात मटेरियल येऊन पडायला पाहिजे. हा. नाही जर पडलं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला ऑफिशियनला बसणार आहोत बिगर आणा पाण्याचा. आमचा जीव कटाळून गेला इथं 10 वर्षापासून. मग आता आम्हाला एवढं करावंच लागेल. तुम्ही वसुधा फड मॅडम कडे गेला होता म्हणे. हो गेलता की. काय म्हणले त्यांनी? मॅडमनं सही घेतली, नावं लिहून घेतली, हा. सांगितलं इथं जावं तिथं जावं बघून या. हा. मग आज 6 महिने झाले. मग आज नाही का ते बघायला? रोजाच्या महिन्यात आमच्या समोरच्या शेजारणीवाला त्यांच्या सुनावला घेऊन गेलता आम्ही. रोजा राहून पुरी तिथं नेल्या. आलते का नाही? नाही. आम्ही कुठे गेलतो म्हणजे नगरपालिकेत? वसुधा फड मॅडम लबाड बोलतात. नाही आल्यात नाही. ते आले लबाड नाही बोलतात इकडं. का मॅडम? बोलतात शिव मॅडम साहेब बोलतात. काय करणार मग त्यांना? आता काय करणार? कलेक्टर ऑफिसला जायचं, बर. मेन ठिकाणी जाऊन उपेशनला बसायचं. मग दिसतंय आम्हाला खरं कोण आहे खोटं कोण आहे. 4 दिवसामध्ये जर या ठिकाणी मटेरियल नाही पडलं आणि हा रोड जर दुरुस्त नाही केला तर सर्व या भागातल्या महिला पुरुष विना अनापाण्याचं म्हणजे अमरून उपोषण करणार आहेत. याची दक्षता फड मॅडम घ्यावी. म्हणजे लबाडाचं अवतान बोलल्याशिवाय खरं नाही. काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? तर काय दुकान आहे म्हणणं तर नाही. कुणाचं दुकान आहे? त्या दिवशी पण आम्ही गेलतो त्यांच्याकडे तर त्यांनी म्हणले 20 तारखेला येताव. 20 तारखेच्या नंतर जर नाही केलं तर तुम्ही पुन्हा आम्हाला काय करायचं नगर तर आलेच नाहीत पुन्हा कोण इकडे. म्हणले? कोण म्हणले? कोणाच काय ते साबीर साहेबांचा काय संबंध आहे? साबीर त्यांच्याकडे आहे म्हणे हे रस्ता करायचा. बरं. साबीर सय्यद साबेर कोणतरी गुत्तेदार आहे, त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे. मागील 10 वर्षापासून या वार्डामध्ये बोलता 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 बोलो बोलो क्या बोले तो रोड अच्छे बनना नाले अच्छे बनना हाँ. चलने फिरने की तकलीफ होती ना इंसान को. तर फक्त करतो करतो म्हणून 10 वर्ष या रोडकड कोणी फिरकलं नाही. लोकांना येड्यात काढून स्वतःचा स्वार्थ करणारे नगरसेवक आहेत. अशा नगरसेवकाला पुन्हा तुम्ही निवडून देऊ नका असं खडतर प्रवासचं तुम्हाला म्हणणं आहे. याचं कारण असं की आम्ही या बाईट करून लोकांच्या पुढं खरं ते खरं आणि खोटं ते खोटं आणता. हे खोटं नाही, कारण हे नाली दाखवते, हे वास्तव चित्र दाखवतो. आम्ही तुमची परिस्थिती दाखवतो. तुमच्या घराच्या दारामध्ये नालीमध्ये लेकरू मेले याच्यापेक्षा वाईट कोणची गोष्ट नाही. लेकरं मरायले, माणसं मरायले, आजारानं माणसं मरायले, दवाखान्यानं माणसं मरायले. आणि या घाणीच्या साम्राज्यामध्ये अहो त्या रोग्याला सुद्धा चांगल्या रस्त्यामध्ये ठेवतात, रोग्याला सुद्धा चांगल्या एखाद्या रूम मध्ये ठेवतात. हे चांगले सोन्यासारखी माणसं सुशिक्षित असताना, जागरूक असताना यांना जर फसवत असतील तर मग अज्ञान माणसाला तर हे माणसं कसे लुटत असतील, किती फसवत असतील, हा विचार जनतेने करावा. आणि वसुधा फड मॅडम, तुम्ही नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी आहात, शिवो मॅडम. तुम्ही फक्त आश्वासन देता. तुम्ही आश्वासन देऊन लोकाला येड्यात काढायचं काम करता. प्रत्येक माणसाला मी काम करते, तुम्ही जावा खुशाल असंच म्हणलं जातं. पण तुम्ही कुठलंही काम करू शकत नाहीत, हे तुमच्या या कामावरून लक्षात आलेलं आहे. आजच सकाळी मी जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब सचिनजी ओंबाशे साहेब यांना म्हणालो, साहेब उस्मानाबाद धाराशिव शहराच्या जनतेचं लक्ष तुमच्यावर आहे, तुमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास तुम्ही सार्थक करा आणि वसुधा मॅडमला आदेश करा. या गल्लोगलीचे रोड चांगले करण्यासाठी तुम्ही आदेश द्यावे आणि जनतेचं कल्याण करावं. साहेब तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे, आज तरी विश्वास आहे आणि निश्चित त्याला यश येईल अशी भावना जनतेची आहे. मग बघूया येणाऱ्या काळामध्ये वसुधा फड मॅडम काय ते, आणि वसुधा फड मॅडमला जिल्हाधिकारी साहेब आदेश देतील आणि जनतेची सेवा करतील, एवढीच अपेक्षा आहे. मग पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे रोड कसा होतो. तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ समाजसेवेचे, जनतेच्या हिताचे, माणसांच्या हिताचे, शहरांच्या विकासाचे पाहण्यासाठी हा व्हिडिओ, हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढेच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक, धाराशिव. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.